हाय, मी साक्षी आणि ही माझी चेरी. आमच्या इन्स्टावर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आज होतं माझ्याकडे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू म्हटलं की रांगोळी खूप इम्पॉर्टंट आहे, जे की मला जमत नाही आणि माझ्या दादाला खूप सुंदर रांगोळी जमते. तो खूप सुंदर रांगोळी काढतो. लास्टमध्ये तुम्ही नक्की बघा त्याची रांगोळी आणि कमेंट्स करून सांगा त्याची रांगोळी कशी जमली. त्यामुळे रांगोळीचं काम त्याच्याकडे होतं आणि घर सजवण्याचं काम माझ्याकडे होतं. ते मी पूर्ण केलं आणि पूर्ण झाल्यानंतर मग दादा आणि मी ताईकडे गेलो, कारण ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि हळदी कुंकू म्हटलं की मेकअप इम्पॉर्टंट आहे आणि मेकअप मला आवडतं. ही सुंदर दिसणं इम्पॉर्टंट आहे ना हळदी कुंकाला. त्यामुळे तिच्याकडे गेलो आम्ही. तिने सुंदर मेकअप करून दिला. जर माझा लुक पाहायचं असेल तर तुम्ही मला फॉलो करा. नेक्स्ट ब्लॉग हा माझ्या लुकचा राहील. आणि त्यानंतर 7 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सर्व दिवे लावून घेतले. दिवे लावल्यानंतर दादाची रांगोळीही कंप्लीट झाली होती, तर त्यावरही मी दिवे ठेवून दिले. प्लीज मला फॉलो करा. सध्या मी नवीन आहे आणि काही गोष्टी इग्नोर करा, जसं की माझं व्हॉईस, व्हिडिओची क्वालिटी हे थोडं इग्नोर करा. मला ही गोष्ट आवडते आणि मी हे आवड म्हणून करत आहे. तर प्लीज तुम्ही बघा आणि फॉलो करा, लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि 7 वाजले होते. नंतर बाया आल्या. आईने त्यांना हळदी कुंकू दिलं. त्यानंतर त्याच दिवशी माझ्या मामे बहिणीकडे पण हळदी कुंकू होतं, तर आम्हाला तिथेही जायचं होतं. 11:30 वाजता आम्ही तिच्याकडे गेलो. थोडं लेट झालं पण ठीक आहे, चालून गेलं. त्यानंतर तिच्या मुलीने मला चॉकलेट दिली. तर तिचं मन नव्हतं पण तिने दिली मला. त्यानंतर सर्वांनी गोष्टी केल्यानंतर ही दादाची रांगोळी कशी जमली हे नक्की सांगा. जर माझं लूक पाहायचं असेल तर तुम्ही फॉलो करा आणि थँक्यू. आणि काही गोष्टी इग्नोर